हॅलो नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत बटाटा आणि वांग याच्या सुक्या भाजीची रेसिपी शेअर करत आहे। खूप सोपी अशी रेसिपी आहे, पटकन होते आणि तितकीच स्वादिष्ट देखील लागते। तर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। वांगी आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 वांगी घेतलेली आहेत आणि 4 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। आता ही वांगी आणि बटाटा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि चिरून घ्यायचा आहे। भाजी बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढई हलकी अशी गरम झाली की यामध्ये 2 मोठे चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल पण आपल्याला हलकं असं गरम करून घ्यायचं आहे। तेल साधारण गरम झालं की यामध्ये इथे मी आता 4-5 कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला होता तो घालून घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला छान असा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा कुटून घेतलेली अद्रक आणि लसूण घातलेली आहे। तर ही अद्रक आणि लसूण सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला मीडियम आकाराचा 1 टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो थोडा वेळ परतून झाला की यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया। तर आधी मी चवीपुरता मीठ घातलेला आहे, त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी मोठे चमचे लाल तिखट घालत आहे। तर इथे मी 1.5 चमचे लाल तिखट घातलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि पाव चमच्यापेक्षा पण कमी एवढा गरम मसाला घातलेला आहे। आता हे सगळे मसाले जे आहेत ते आपल्याला छान असे तेलावर परतून घ्यायचे आहेत। घातलेले मसाले छान असे तेलावर परतून झालेले आहेत आणि आपण जो टोमॅटो घातलेला होता तो सुद्धा छान असा मऊसर शिजलेला आहे। तर आता यामध्ये आपण ज्या वांगी आणि बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत। तर इथे मी आहे ना थोड्या मोठ्याच आकाराच्या वांगी आणि बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यापेक्षा लहान सुद्धा चिरून घेऊ शकता। आणि आता आपल्याला जे हे वांगी आणि बटाटे घातलेले आहेत ते छान असे मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। 2 मिनिटांवर तेलावर छान अशी ही बटाटे आणि वांगी मसाल्यांसोबत परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। तर एकदम किंचित असं इथे मी पाणी घातलेलं आहे, म्हणजे अर्धी छोटी वाटी एवढंच मी पाणी घातलेलं आहे आणि ही भाजी जी आहे ती आता आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत। तर पाणी घातल्याच्या नंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण लावून ही भाजी आपल्याला मीडियम गॅसवर 10 ते 12 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये आपण झाकण बाजूला करायचं आणि ही भाजी मधून मधून एकदम वेळा हलवून घ्यायची आहे। तर हे बघा आता मी झाकण बाजूला केलं आणि इथे आपली छान अशी भाजी आहे ती शिजली गेलेली आहे। तर हे बघा 10-12 मिनिटात छान अशी मीडियम गॅसवर वाफेवर ही भाजी शिजली जाते। तर हे बघा छान असा आपला बटाटा पण इथे शिजला गेलेला आहे आणि आता यामध्ये चिरून घेतलेली बारीक कोथिंबीर वरून घालून घेऊया। तर इथे मी वरून चिरून घेतलेली बारीक कोथिंबीर घालून घेत आहे आणि पुन्हा एकदा ही जी भाजी आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि ही छान अशी वांगा आणि बटाट्याची सुकी भाजी इथे तयार आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।